माझ्या मुलाची खूप दिवसाची डिमांड होती की काहीतरी मशरूमची क्रीमी ग्रेव्ही तयार कर आणि जी मस्त लागेल. तर म्हटलं ठीक आहे, तुझ्यासाठी तरी रेसिपी करतेच, शिवाय आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण ही मस्त अशी रेसिपी शेअर करते. तर घरी असलेल्या साहित्यामध्ये ही क्रीमी मशरूम रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत आणि यासोबत मस्त असा बर्न्ड गार्लिक राईस तयार करणार आहोत. अप्रतिम कॉम्बिनेशन आहे, मुलांना तर आवडतंच, शिवाय तुमच्या घरातील मोठ्यांना पण हे अतिशय आवडेल. तर एकदा ट्राय करा. त्यासाठी रेसिपी संपूर्ण बघायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी सांगणार आहे. जरी नाव फॅन्सी असलं, बर्न्ड गार्लिक राईस म्हणा किंवा क्रीमी मशरूम, तरी घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी करणार आहोत. तर रेसिपी संपूर्ण बघा. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी साधी सोपी क्रीमी मशरूम आणि मस्त असं बर्न्ड गार्लिक राईसची रेसिपी करायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी क्रीमी मशरूम तयार करू. त्यासाठी एक कढई घेतली. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण भाज्या सॉते करून घेऊ किंवा भाज्या थोड्याशा परतवून घेऊ. तर कढईमध्ये एक चमचा मी इथे बटर घेतलं आणि अर्धा चमचा तेल घेतलं, म्हणजे बटर जळू नये म्हणून. त्यानंतर इथे माझ्याकडे आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट तयार करून घेतली, ती अर्धा चमचा घातली. आता यामध्ये भाज्या घालून घेऊ. ही जी पेस्ट आहे ती 1-2 मिनिटं परतवून घेऊ, म्हणजे याचा कच्चेपणा जातपर्यंत. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला मशरूम सॉते करायचे आहे. तर इथे मी मशरूम घेतले आहे 200 ग्राम आणि थोड्या थोड्या भाज्या घेतल्या आहे, ज्यामध्ये ब्रोकोली आणि गाजर घेतलं, म्हणजे ही भाजी दिसायला छान दिसावी, कलरफुल दिसावी म्हणून मी इथे या 2 भाज्या घेतल्या आहे. नाही घेतल्या तरीही चालेल किंवा सोबत तुम्हाला शिमला मिरची वगैरे घालायची असेल तरीही चालणार आहे. तर आता या भाज्या मी 2 मिनिटं परतवून घेतल्या, कारण मशरूम पाणी सोडतं आणि मशरूम थोडंसं सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय. आता यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ओरेगॅनो किंवा मिक्स हर्ब असतं जे आपण पिझ्झा सीझनिंग मध्ये वगैरे घालतो, ते सगळं ते घातलं आहे अर्धा चमचा. त्यानंतर थोडंसं मीठ यामध्ये घातलं आणि परत 1-2 मिनिटं परतवून घेतलं. तर या भाज्या थोड्याशा अशा हाय फ्लेम वरतीच याचं पाणी पूर्ण जातपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. आता या आपण काढून घेऊ आणि याच पॅन मध्ये याची ग्रेव्ही तयार करून घेऊ. आता ग्रेव्ही म्हणजे आपल्याला क्रीमी तयार करायची आहे, तर क्रीमी सॉस जो असतो ना तो तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून बटर घेतलं. बटर इथे थोडंसं जास्त घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा यामध्ये मी तेल घातलं आणि 3 टेबलस्पून इतकाच मी इथे मैदा घेतलेला आहे. आता हा मैदा आपल्याला 2-3 मिनिटं कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे. तर असं रवाळ टेक्स्चर होतपर्यंत या मैद्याला भाजून घ्यायचं. मैदा कच्चा ठेवायचा नाही, छान व्यवस्थित त्याला भाजायचं किंवा अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत भाजायचा आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं, मैदा छान भाजला जातो आणि जी आपले सॉस आहे, जी ग्रेव्ही आहे ती अशी कच्ची किंवा पीठ खाल्ल्यासारखं लागत नाही. तर हे बघा, 3 मिनिटं झाले आहे. मी कमी गॅसवर छान याला भाजून घेतलं. अगदी लाईट गोल्डन रंग आला आहे. थोडासा रंग बदललेला आहे. आता यामध्ये दूध घालायचं. तर मी इथे अर्धा लिटर दूध घातलं आणि आता याला छान मिक्स करून घेऊ. आणि याचे अजिबात लम्प्स नाही झाले पाहिजे. छान व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. आणि इथे आपण छान 2-3 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सॉस आपला मस्त थिक झालेला आहे, छान शिजलेला आहे. याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये चीज घालायचं. तर मी 1 चीज क्यूब इथे किसून घालते. त्यानंतर यामध्ये थोडंसं आपण मीठ घालू, म्हणजे या ग्रेव्हीला पण छान चव यावी. आपण भाज्यांमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं. आता परत यामध्ये थोडंसं ग्रेव्ही पुरतं मीठ घालायचं आहे. आणि तुम्ही बघत आहात किती मस्त अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे किंवा हा व्हाईट सॉस तयार झालेला आहे. मिठासोबतच यामध्ये थोडेसे आपण ओरेगॅनो किंवा मिक्स हर्ब घालू आणि थोडेसे आपण चिली फ्लेक्स पण यामध्ये घालू. दोन्ही पण मी अर्धा-अर्धा चमचा इथे घातलेला आहे. आता यामध्ये परतवून ठेवलेल्या भाज्या घालायच्या, मिक्स करायचं आणि परत 2 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची. वाफ काढताना झाकायचं नाही, नाहीतर या भाज्यांचा रंग बदलतो आणि ते दिसायला छान दिसत नाही. आज आपण हे मशरूम सोबत ज्या काही भाज्या घातलेल्या आहेत त्याचा पण रंग छान दिसावा, हे क्रीमी मशरूम दिसायला पण सुंदर दिसावं म्हणून इथे आपण झाकणार नाहीये. न झाकताच याला 1-2 मिनिटं वाफ काढायची आहे आणि असं उकळवून घ्यायचं आहे आणि आपलं हे क्रीमी मशरूम तयार होतं. तर इथे ना मला थोडंसं हे थिक वाटत होतं, तर मी परत अर्धा कप यामध्ये दूध घातलं, छान मिक्स केलं आणि मस्त आपली ही
क्रीमी मशरूम तयार झालेला आहे. आणि हो, यामध्ये ना अर्धा चमचा काळी मिरी पावडर पण घालू. ग्रेव्हीला चव छान येते, अजूनच मस्त लागतं. कारण ही जी ग्रेव्ही आहे ती अशी थोडीशी क्रीमी तर आहे पण कमी तिखट आहे. तर यामध्ये गार्लिकचा, त्यानंतर या चिली फ्लेक्सचा आणि जसं आता आपण इथे काळी मिरी घातलेली आहे त्याचाच फ्लेवर येतो. तर म्हणूनच, आणि आज मी ना इथे गार्लिक नाही घातलं आहे. गार्लिक फ्लेवरचा आपण राईस करणार आहोत म्हणून मी इथे गार्लिक नाही घातलं. तुम्ही फक्त ही क्रीमी मशरूम रेसिपी फक्त एवढी करत असाल ना, तर तुम्ही सुरुवातीलाच गार्लिक घातलं, लसूण घातलं बारीक चिरलेला, जेव्हा आपण मैदा भाजतो तेव्हाच घालायचं आहे. तर तेव्हा ते पण तुम्ही घालू शकता. आणि आता हो, यामध्ये ना मी थोडंसं पालक घातला आहे. तर पालक चिरलेला होता माझ्याकडे, तर मी काय केलं, थोडंसं यामध्ये घातला. दिसायला पण सुंदर दिसते आणि अजून एक भाजीची चव पण यामध्ये ऍड होते. तसं मी थोडाच घातला आहे, जास्त चवीला काही चेंज झाला नाही, फक्त दिसायला सुंदर दिसावं म्हणून मी इथे हा पालक घातला आहे. ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. तर आपलं हे क्रीमी मशरूम तयार झालेला आहे. आता आपण याला बाजूला ठेवू आणि यासोबत खाण्यासाठी मस्त असा गार्लिक बर्न्ड किंवा बर्न्ड गार्लिक राईस तयार करून घेऊ. त्यासाठी एका कढईमध्ये बटर घेतलेलं आहे, थोडंसं तेल घातलं म्हणजे बटर जळू नये म्हणून, आणि 1 टेबलस्पून मी इथे गार्लिक घातला आहे. लसूण आहे, लसूण अगदी मी बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतला आणि तो यामध्ये घालायचा आहे. 1-2 मिनिटं याला परतवून घेऊ किंवा याचा थोडासा गोल्डन रंग येतपर्यंत याला परतवून घेऊ, ज्यामुळे आपल्या या राईसला छान असा बर्न्ड फ्लेवर येईल. तर हे बघा किती मस्त असा रंग आला आहे ना. आता अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरेगॅनो किंवा मिक्स हर्ब घातले. भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि अर्धा मिनिटं परतवून घेतलं. आणि आता यामध्ये शिजवलेला राईस घालायचा आहे. तर हा राईस मी कुकरमध्ये शिजवलेला आहे, बासमती राईस घेतलेला आहे. तुम्ही घरचा कुठलाही जो बारीक तांदूळ असेल तो घेतला तरीही चालेल. आणि बासमती राईस मी इथे कुकरमध्ये शिजवला, त्याच्याऐवजी जसं आपण बिर्याणीला शिजवतो आणि त्यातलं स्टार्च किंवा त्यातलं पाणी काढून घेतो ना, त्या पद्धतीने शिजवला तरीही चालेल. तर इथे जो आपण भात शिजवलेला आहे किंवा राईस शिजवलेला आहे तो मोकळा असायला पाहिजे, अगदी असं ओला नको. नाहीतर आपलं ही जे राईस आहे ना ते दिसायला तर छान दिसणार नाही, आणि दिसायला छान नाही दिसलं की खायची इच्छा होणार नाही. तर हे बघा, मस्त मोकळा मोकळा आपला हा राईस तयार झालेला आहे. मस्त असा बर्न्ड गार्लिकचा फ्लेवर याला आलेला आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहे. हे छान मिक्स करून घेतलं, 1-2 मिनिटं याला वाफ काढून घेतली आणि आपला हा बर्न्ड फ्लेवर किंवा बर्न्ड गार्लिक राईस तयार आहे. आणि हो, मीठ मी शिजवतानाच घातलेलं आहे. राईस शिजवतानाच मीठ घालूनच शिजवलं. जर मीठ नसेल घातलं तर तुम्ही आता यामध्ये घातलं तरीही चालेल. तर बघा, या राईसला आपण मस्त 1-2 मिनिटं छान शिजवून वाफ काढून घेतली आणि आता आपला हा राईस तर तयार झालेला आहे. क्रीमी मशरूम ऑलरेडी तयार झालेला आहे. आता आपण यांचं प्लेटिंग करू. तर मी इथे हा असा बोल घेतलेला आहे. असं बोलमध्ये खायला मजा येते. आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की ही रेसिपी माझ्या मुलासाठी केलेली आहे, आयुषसाठी केलेली आहे. तर त्याला थोडंसं फॅन्सी पद्धतीने प्लेटिंग करून दिलं की अजून त्याला मजा येते खायला. नाहीतर तुम्ही साधं ताटामध्ये पण करून घेऊ शकता, खाऊ शकता. तर हे बघा, आता यामध्ये मी मस्त एका साईडला छान असा हा राईस घालून घेतला. मस्त हे क्रीमी मशरूम घालून घेतलं. तर आणि वरून थोडेसे चिली फ्लेक्स, थोडी कोथिंबीर घालायची आणि मस्त अप्रतिम हे क्रीमी मशरूम आणि गार्लिक बर्न्ड राईस दिसायला तर सुंदर दिसतच आहे, खायला पण अप्रतिम झाला आहे. एकदा नक्की ट्राय करा. कधी कधी होतं ना, संध्याकाळी काहीतरी छान खायचं असतं पण रोजची भाजी पोळी नको आणि मस्त पटकन पण व्हायला पाहिजे. तर ही पटकन होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही, खूप तामझाम नाहीये. फक्त थोड्याशा भाज्या आधी सॉटे करून घ्यायच्या, सॉस तयार करायचा, त्या भाज्या यामध्ये घालायच्या आणि राईस तयार करून घ्यायचा, बस. अप्रतिम लागतं, एकदा नक्की ट्राय करा. माझ्या या पद्धतीने एकदा ट्राय करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.